राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीतल्या अनेक मोठ्या नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली। शरद पवारांच्या अत्यंत जवळचे विश्वासू असलेल्या दिलीप वळसे पाटलांनीही शरद पवारांची साथ सोडल्यानं आश्चर्य व्यक्त केलं गेलं। पण हा धक्का पचवत शरद पवार पुन्हा उभे राहिले आणि राष्ट्रवादीची नवी फळी करण्यासाठी सज्ज झाले। अशातच अजित पवारांसोबत जात सरकारमध्ये सामील झालेल्या पक्षनेत्यांच्या मतदारसंघात जाऊन जाहीर सभा घेऊन त्यांची पोलखोल करायला शरद पवारांनी सुरुवात केली होती। दिलीप वळसे पाटलांच्या शिरूर आंबेगाव मतदारसंघातून ते या पोलखोल सभांना सुरुवात करणार होते। मात्र तिथे ही सभा झाली नाही, त्याऐवजी नाशिक जिल्ह्यातनं त्याची सुरुवात झाली होती। छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात शरद पवारांनी अजित पवार गटावर निशाणा साधला होता। मात्र त्यानंतरच्या कालावधीत या न त्या कारणानं या सभांना ब्रेक लागला। पण आता पुन्हा त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सभा सुरू केल्यात। दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात अगदी त्यांच्या गावामध्ये मनसरला शरद पवार आता जाहीर सभा घेणार आहेत। 21 फेब्रुवारीला शरद पवार हे दिलीप वळसेंच्या मतदारसंघातच त्यांना आव्हान देणार आहेत। मनसर एसटी स्टँड समोरच्या 4 एकराच्या मोकळ्या मैदानात दुपारी 3 वाजता या सभेला सुरुवात होणार आहे आणि त्यासाठीची तयारी सुरू झाली आहे असंही राष्ट्रवादीकडनं सांगण्यात येत आहे। आता महत्त्वाचं म्हणजे या सभेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आमदार रोहित पवार, त्याचबरोबर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यावेळी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे साधारण 30 ते 35 हजारांची गर्दी या सभेला होईल असा दावाही राष्ट्रवादीकडनं करण्यात आलाय। खरं तर हा विधानसभा मतदारसंघ हा खासदार अमोल कोल्हेंच्या लोकसभा मतदारसंघात येतो आणि अमोल कोल्हे यांना पुन्हा लोकसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश स्वतः शरद पवारांनी काहीच दिवसांपूर्वी दिलेत। त्यामुळे वळसेंना लक्ष करताना ते खासदार कोल्हेंच्या निवडणूक प्रचाराचा अप्रत्यक्ष नारळही त्यांच्या मतदारसंघातील या सभेत फोडतील असा अंदाज आहे। काही दिवसांपूर्वीच अजित पवार विरुद्ध खासदार अमोल कोल्हे यांच्यातील संघर्षही सगळ्यांनी बघितला। खासदार कोल्हे पुन्हा शिरूरमधून कसे निवडून येतात ते पाहतोच असं खुलं आव्हान अजित पवारांनी दिलं होतं। त्यामुळे अजित पवार यांनी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा केलाय। तर दुसरीकडे शिरूरमध्ये शरद पवारांचेही दौरे वाढलेत। त्यातून त्यांनी अजित पवारांनी खासदार कोल्हेंना दिलेलं चॅलेंज एक प्रकारे स्वीकारलंय असंच दिसून येत आहे। त्यामुळे आता दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ आणि शिरूरचं लोकसभेचं मैदान नक्की कोण मारणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह अनेकांना लागून आहे। असो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शिरूरचं मैदान नक्की कोण मारेल आपल्याला काय वाटतं आपलं मतही कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत.com।